तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज किचनचे मेकओव्हर करायचा होता. म्हणजे थोडंसं किचनमध्ये प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मग म्हटलं आपण किचनचा जो लुक आहे तोच बदलून टाकू. आणि त्याच्यामुळे मग आता जिथे मी ड्रम ठेवले ना त्याच्यामध्ये आम्ही गहू भरलेले. तर घर कच्चा असल्यामुळे ज्या टेबलवर हे ड्रम ठेवले त्यांचा पाय थोडा हे झाला होता. तर मग त्याच्यामुळं म्हटलं आपण इथून ड्रमच उचलून घेऊ. तर आत्ता मी पोरींची मदत घेऊन ही ड्रमांमधले जे गहू आहेत ते काढून घेत होते सगळे. म्हटलं गोण्यांमध्ये भरून मग म्हणजे उचलायला थोडं सोपं पडेल. तर मग त्याच्यामुळे मी हे जे गहू आहे ते काढून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर मग खाली उतरून दुसरीकडे शिफ्ट करता येईल. तर मग आता जे घरचे गहू होते ते काढून झाले होते आणि या ड्रमामध्ये जे आहे ते रेशनचे गहू आहे. तर मग आता ते काढून घेत होते, म्हणजे मग उतरवायला आणि खुशीचे पप्पा घरी नसल्यामुळं मग माझ्या मदतीला कोणी नव्हतं. तर मग त्याच्यामुळं मग मला जसं जमल मी तसंच करीत होते. आणि इथं आहे ना मला रेशनमध्ये जी धूळ असते ना त्याची ॲलर्जी आहे. त्याच्यामुळं मग मी ना साडीचाच पदर असं हे करून नाकाला बांधून घेतला होता. कारण मग ती धूळ जर नाकात गेली मला खूप शिंका येते आणि मग डोळे लाल होऊन जाते, मग खोकला येतो आणि सर्दी होऊन जाते. मग त्याच्यामुळं मी असं तोंडाला बांधून घेतलं होतं जोपर्यंत मला हे गव्हाचं काम करायचं होतं तोपर्यंत. मग तोपर्यंत माझे ड्रम जे आहे ते खाली झाले होते. म्हणजे थोडंसं गहू होते त्याच्यामध्ये, पण ही घडूशी जी आहे ती रिकामी झाली होती. तर मग आता पुतण्यांची मदत, म्हणजे एक पुतणी होती तिची मदत घेऊन ही घडूशी मी उचलून घेणार होते. आणि हे बघा किचनमध्ये सगळा पसारा झाला होता आणि बाहेर पाऊस पण जोरात चालू होता. तर म्हटलं घरातल्या घरात आवरत राहील मी. तर रॅकसुद्धा हलवून घेतली होती आणि खूप जड रॅक होती पण घेतली हलवून. आणि याच्यामध्ये गहू होते तर मग म्हणजे थोडंसं हे बघा इतके गहू होते, म्हणजे मग थोडं सोपं पडेल. त्याच्यामुळं मग पूर्ण ड्रम काही खाली केले नाही. तर आत्ता आहे ना जे गोण्यांमध्ये गहू भरले होते तर ज्या ड्रमातले गहू त्या ड्रमामध्ये टाकत होते मी, म्हणजे मग पटापटा काम होईल. आणि थोडेसे जर राहिले तर मग डायरेक्ट गोण्या उचलून टाकत होते. तर तिथं काय झालं होतं, जिथं मी आधी ड्रम ठेवलेला होता ना तिथं बाहेरून आमचं किचन जर तुम्ही पाहिलं तर कागदाचं आहे. तर मग त्याच्यामुळं बाहेरचं पाणी जे आहे ते मुरून तिथं नरम झालं होतं आणि घडुशीची पाय जे आहे ते मध्ये घुसून गेला होता. तर मग त्याच्यामुळं जो घडुशी होती ती एक साईडला काणी होऊन गेली होती. मग एखाद्या वेळा जर समजा मी घरी नसते किंवा घरी कोणी नसतं तर एखाद्या वेळा आल्लात सगळं म्हणजे ड्रम जे आहे ते खाली पडले असते. त्याच्यामुळं मग म्हटलं आपण आत्ताच उचलून घेतलेलं बरं. तर मग त्याच्यामुळं मग आज हे काम काढलं होतं मी. आणि बाहेर पावसाचं वातावरण चालूच आहे, पाऊस हा चालूच होता. तर मग आता दुसराही म्हणजे त्या ड्रमातले मी गहू भरून घेतले आणि दुसरा ड्रम जो आहे तो उचलत होते. तर याच्यामध्ये बी 3-4 पायल्या गहू असतील, पण तसाच उचलला. आणि बघा इतके गहू होते. तर आता याच्यातले हे गहू याच्यात टाकून घेते आणि मग पुढचं बघू. आणि ह्या ड्रमामध्ये मला लागणारं सामान भरलेलं होतं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचा थोडा दुष्काळ पडतो, त्याच्यामुळं मग लागणाऱ्या डबक्या ड्रम जितकं याच्यामध्ये बसेल तितकं ठेवलं. आणि त्यानंतर मग गोण्या किंवा मग बारदाणं जे लागतात आपल्याला तर ते ठेवलं, म्हणजे मग मला सहज घेता पण येईल आणि जास्त सापडावं लागायचं नाही आणि वर पसारा पण दिसायचा नाही. तर आता हे ड्रम धुणं तर काही शक्य नव्हतं, त्याच्यामुळं मग ओल्या फडक्यानेच पुसून घेतलं. म्हणजे मग धूळ पण निघून जाईल आणि थोडं व्यवस्थित पण दिसतील. तर त्याच पद्धतीने दुसराही ड्रम व्यवस्थित पुसून घेतला. आणि मग आता याच्यावर मी आम्हाला म्हणजे दररोज वापरणारे गोधड्या असतात त्या गोधड्या आहेत त्या घड्या घालून ठेवत होते. म्हणजे मग थोड्या एक साईडला पण येतील आणि समोर दिसणार पण नाही. तर मग आता याच गोधड्यांच्या घड्या घालून त्याच्यावर व्यवस्थित शॉल नाही तर मग काही बेडशीट वगैरे टाकून देईल, म्हणजे ते थोडं व्यवस्थित दिसेल. तर मग त्याच्यामुळे आता इथे उश्या वगैरे ठेवले आहे मी आणि हे बघा असं झाकून दिलं आहे. आणि आता आले इकडं, जिथं ड्रम होता तिथे रॅक ठेवायची होती मला, म्हणजे मग थोडंसं व्यवस्थित पण दिसतं. तर मग आता इथले जो पसारा आहे तो सगळ्यात आधी बाजूला करते. म्हणजे मग इथं रॅक आणून ठेवली की रॅकवर लगेच भांडे लावले मग निम्मा पसारा आवरून जाईल. तर मग आता इथे झाडून घेते. आणि कार्पेट जे आहे ते जुनं आहे त्याच्यामुळं ते जागी म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे फाटलेलं आहे
तर एक कार्पेटचा जो तुकडा आहे तो होता माझ्याकडे. तर म्हटलं आता इथे जास्तच फाटलं आहे तर टाकून देते, चिटकवायला काही नव्हतं. पण म्हटलं देते असंच टाकून, ते वेळेनंतर बरोबर असं प्लेन होऊन जातं. तर मग आता हा तुकडा जो आहे तो तिथे मी टाकून दिला आहे आणि त्याच्यावरच रॅक ठेवणार आहे. तर रॅक उचलायला कोणी नव्हतं, खूप जड रॅक होती, पण एकटीनेच केली मेहनत आणि जिथं ठेवायची होती तिथं ठेवून घेतली. आता काय करणार आहे, ही रॅक म्हणजे आता धुणं तर काहीच पॉसिबलच नव्हतं. मग ओल्या फडक्यांनीच रॅक पण पुसून घेतली व्यवस्थित. तिच्यावरचे जे कागद होते ते बदलून घेतले आणि जे पेपर असतो आपला, तर तो पेपर आथरून घेतला, म्हणजे मग रॅक गंजत नाही आणि थोडं व्यवस्थित दिसतात. त्याच्यामुळं मग पेपर आथरून घेतले, जुने पेपर होते ते काढून घेतले आणि मग त्याच्यावरच लगेच भांडे घासून घेतले आणि व्यवस्थित पुसून मग लगेच पालथी मारून दिली. फक्त जे मोठे डब्बे वगैरे होते ते पुसून घेतले, बाकीचे भांडे सगळे घासूनच लावलेले. इथे ना मी आता जे मोठे डबे होते ना ते पुसून घेत होते, कारण घसाला उन्हाळ्यात जे सामान करेल राहतं आपण, कुरडई पापड, तर ते याच्यामध्ये, आणि ते बाहेर काढायला पावसाळ्याचं थोडंसं भीतीच वाटते, कारण मग खराब होऊन जाईल ते. त्याच्यामुळं मग म्हटलं ओल्या फडक्यानेच आपण पुसून घेऊ आणि लावून दिले आहे मी. तर रॅक कशी वाटते तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठाच होणार आहे, त्याच्यासाठी मी माफी मागते, कारण आता बघा एवढे मेहनतीने व्हिडिओ बनवायचा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नाही, तर त्याच्यापेक्षा म्हटलं थोडासा फास्ट करून का होईना पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर इथे संध्याकाळचे जवळपास 7 वाजले होते मला आता किचन आवरायला, कारण सगळा पसारा किचन वाट्यावर ठेवला होता, मग तो बी थोडासा खराबच झाला होता. तर म्हटलं आता घसूनच घेऊ. मग म्हटलं स्वयंपाकाच्या आधी किचन आवरून घेऊ, मगच स्वयंपाकाला बिलगू. तर मग आता इथं किचन क्लीन करत होते. आणि नवीन जर कोणी असेल आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. जर तुम्हाला कोणता एखादा पार्ट आवडला असेल व्हिडिओचा तर तो नक्की सांगा. जर एखादा आवडला नसेल किंवा माझं बोलणं किंवा माझी व्हिडिओ जर मध्ये तुम्हाला एखादी क्लिप जर आवडली नसेल तर तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करेल म्हणजे त्या व्हिडिओ क्लिपची, किंवा मग तुम्हाला ज्या वस्तू आवडत नसतील त्याची. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. तर इथं आता माझं किचन क्लीन झालेलं आहे. आता इथे रेशन भरून आणलं होतं, तर म्हटलं आता एवढं आवडलं आणि ही मध्येच असं ठेवायचं, मग त्याच्यापेक्षा मी ही उचलून बाजूला ठेवलं होतं. तर उद्या परवा हे बी नीटनेटकं करून ठेवायचंच होतं, तर म्हटलं आता सध्या बाजूला ठेवून देऊ. तर आता इथल्या जिथल्या वस्तू तिथं ठेवत होते आणि किचन खालचा पार्ट जो आहे तो आवरायचा आहे, पण आता ज्या दिवशी ऊन पडेल त्या दिवशी बघू म्हटलं ते. तर आता इथे घर झाडून घ्यायचं होतं, कारण कचरा भरपूर झाला होता, गहू सांडलेले होते थोडेसे. तर म्हटलं झाडून घेऊ, पटापटा आवरून घेऊ आणि नंतर मग फायनल जो लुक आहे तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचाच आहे. तर चला.
चला मित्रांनो, राम राम. भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.